तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर ग्रामीण विकास मंत्रालय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यांच्या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे। या लिंक वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा सिलेक्शन फिल्टर्स मध्ये या ठिकाणी तुमचं राज्य, आपलं जे राज्य असणार आहे महाराष्ट्र, ते या ठिकाणी निवडतो। महाराष्ट्रानंतर दुसरा काय असणार तर जिल्हा। आता तुमचा जो कोणता जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही यातून निवडायचा आहे। आता मी निवडतो पुणे। त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे। जो कोणता तालुका असेल तो तालुका तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। आता मी या ठिकाणी इंदापूर निवडतो एक तालुका म्हणून। आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं जे कोणतं गाव आहे ते गाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे। ज्या गावाची तुम्हाला घरकुलाची यादी बघायची आहे ते गाव तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे। आणि नंतर तुम्हाला खाली काय करायचंय की कोणत्या वर्षीचं तुम्हाला या ठिकाणी डेटा बघायचा आहे। आता मी या ठिकाणी 2025-26 समजा करतो की हा डेटा आला आहे का हे आपण बघूया। आणि यानंतर तुम्हाला स्कीम मध्ये कुठली स्कीम सिलेक्ट करायची तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही स्कीम तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। मी आता या वर्षीचं बघतोय 2025-26 24-25 असणार एवढं मला माहिती आहे। आता आपण हे आहे का बघूया। मग या ठिकाणी कॅप्चा कोड आहे। कॅप्चा कोड मध्ये तुम्हाला हे उत्तर असणार आहे। वरचं उत्तर जे आहे बघा 27 अधिक 70 किती, हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी 97 मी लिहितो। एक मिनिट 97 आणि मी सबमिट करतो। आता सबमिट केल्यानंतर काय आलं, डेटा नॉट फाउंड। कारण 2025-26 जे आता फॉर्म झालेत आपल्याला माहिती आहे की मागील महिन्यामध्ये जवळपास आपण 31 जुलै पर्यंत या योजनेसाठी फॉर्म भरले आहेत। त्यामुळे अजून तो डेटा आला नाही। परंतु 2024-25 चा डेटा मात्र तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। 2024-25 म्हणजे मागच्या वर्षी ज्यांना घरकुल आले त्यांचा डेटा बघा तुम्हाला मी दाखवतो लगेच। हे सबमिट केलं आणि या ठिकाणी संपूर्ण डेटा तुमचा आलेला आहे। नावासह सर्व तुम्हाला माहिती मिळणार आहे। कोणाचं काम कुठपर्यंत झालं आहे, कोणी किती पैसे काढलेत, ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी यामधून पाहता येत असते। मग यामध्ये तुम्हाला आता बघायचं काय आहे की तुम्हाला बघायचंय की बाबा तुमचं नाव आहे का यादीत, तर ठीक आहे। नाव असल्यानंतर तुम्ही पैसे किती काढलेत ते देखील येतं या ठिकाणी बघा। कुणाचं बिलो फाउंडेशन लेवल आहे, बिलो फाउंडेशन लेवल वाल्यांना 1,20,000 रुपये एक सँक्शन अमाऊंट आहे, लक्षात घ्या। म्हणजे घरकुलासाठी सध्या किती अमाऊंट मिळते, 1,20,000 रुपये ही अमाऊंट मिळते। त्यानंतर शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपये वेगळी असते, रोजगार हमीचे पैसे वेगळे असतात। आणि यावेळी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे 50,000 रुपये राज्य सरकार एक्स्ट्रा त्यामध्ये देईल। त्याबाबतची माहिती वेबसाईटवर येत नाही, तर ते पैसे तुम्हाला इतर व्यतिरिक्त असतात। मग आता 1,20,000 पैकी कोणी किती पैसे काढले त्याबाबतची माहिती बघा या ठिकाणी येते। 85,000 म्हणजे बिलो फाउंडेशन लेवल, म्हणजे जे ह्यांना जे घरकुल मंजूर झालंय त्यांचं काम आता फाउंडेशन लेवलच्या खाली आहे। म्हणजेच की त्यांनी आता काम सुरू केलं आहे आणि त्यांना एक फाउंडेशन पर्यंत ते आले आहेत किंवा फाउंडेशन लेवल पर्यंत ते आले आहेत। आणि त्यांना 85,000 रुपये आतापर्यंत सरकारकडून घरकुल बांधण्यासाठी देण्यात आलेले आहेत 2 इन्स्टॉलमेंट मध्ये। हे बघा या ठिकाणी येतं नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट 2। सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येते। कोणत्या तारखेला दिलंय, इन्स्पेक्शन कधी केलं, तर सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी बघा। 20/4 ला इन्स्पेक्शन केलं होतं हे आणि 23/5 ला या लाभार्थीच्या बँक खात्यावरती डीबीटी मार्फत हे जे पैसे आहेत ते पैसे वर्ग करण्यात आले आहेत। आता खाली मी या ठिकाणी घेतो बघा तुम्हाला। आता हे 15,000 रुपये दिसतं, हे कोण आहेत तर लक्षात घ्या। या 15,000 ज्यांना आले आहेत त्यांना या घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले, परंतु त्यांनी घरकुल बांधायला सुरुवातच केली नाही। त्यांनी फक्त पैशाचा पहिला हप्ता काढून घेतला आणि पहिला हप्ता काढून घेतल्यामुळे दुसऱ्या हप्त्यामध्ये त्यांचं कोणतंही काम न सुरू झाल्यामुळे सरकारकडून त्यांना पैसे मिळाले नाहीत। कारण आपल्याला माहिती आहे आता मोबाईल ऍप्लिकेशन मधून याचा फोटो काढावा लागतो, तो फोटो काढून अपडेट करावा लागतो, ते देखील जीपीएस मार्फत होतं। आणि मग जर खरंच काम झालं असेल तरच योजनेचे पैसे तुम्हाला ट्रान्सफर होतात। मग हे 15,000 वाले असे आहेत की ज्यांनी म्हणजे की कोणत्याही प्रकारे घराचं कामच सुरू केलं नाही, त्यामुळे त्यांना योजनेचा पुढचा पैसे मिळालेच नाहीत। 70,000 रुपयाचा हप्ता त्यांना आलाच नाही। आता खाली 1,15,000 वाले पण ते या ठिकाणी बघा भरपूर आहेत। 1,15,000 1,15,000 1,15,000 1,15,000 वाल्यांचं काम कुठपर्यंत आलं तर 1,15,000 वाल्यांचं काम आलं आहे लिंटल लेवल। लिंटल लेवल म्हणजे कुठली की आता त्यांचा पत्रा असेल किंवा स्लॅब असेल त्या लेवलला त्यांच्या भिंती वगैरे बांधून सर्व काम पूर्ण झालं आहे। अशांना 1,15,000 रुपये म्हणजे जवळपास त्यांना 3 हप्ते मिळाले आहेत। शेवटचा त्यांचा एक हप्ता राहिला आहे 5,000 रुपयांचा, तो त्यांचं इतर काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती डीबीटी मार्फत जमा केला जातो। म्हणूनच तुम्ही या ठिकाणी समजून घ्यायचं आहे घरकुल मध्ये तुम्हाला पैसे टप्प्याटप्प्याने मिळतात। हे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचं आपण माहिती पाहत आहे। आता यामध्ये बघा सरकारने जे सांगितलं, मी बोललो की तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत जे बोललं जात आहे त्यामध्ये कसं असतं, रोजगार हमीचे पैसे वेगळे असतात, त्यानंतर टॉयलेट साठीचे पैसे वेगळे असतात,
त्यानंतर सरकार यामध्ये अजून 50,000 रुपये एक्स्ट्रा मदत करेल असं आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं. हे पैसे देखील विविध टप्प्याने जमा होत असतात, परंतु लक्षात घ्या तुम्हाला घरकुल मंजूर झाल्यानंतर तुम्हाला त्याचं काम करणं आवश्यक आहे. तुम्ही घर बांधा, तुम्ही 2 खोल्या बांधा, जेणेकरून हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर मिळतात. तुमचे काम जर तुम्ही रखडले तर तुम्हाला पैसे त्या पद्धतीने मिळत नाहीत. आता हे ऑनलाईन पद्धतीने सर्व आहे. पहिलं काय असायचं की तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने असल्यामुळे हे पैसे काढून देखील घेतले जायचे, परंतु आता हे सर्व प्रक्रिया ऑनलाईन होत आहे. त्यामुळे या बाबींची तुम्हाला दक्षता घ्यावी लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.